नाशिक पुणे राष्ट्रीय महामार्गावरील सुरू असलेल्या काँक्रिटीकरण आणि पुलांच्या कामामुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे। या पार्श्वभूमीवर आमदार सत्यजित तांबे यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांना निवेदन पाठवले असून नाशिक पुणे राष्ट्रीय महामार्गावरील रस्त्यांची कामे होईपर्यंत टोल वसुली थांबवा असे आमदार सत्यजित तांबे यांनी सांगितले। पूर्वी संगमनेर ते नाशिक हा प्रवास केवळ 1 तासात पूर्ण होत होता, मात्र सध्या त्याच अंतरासाठी 2 तासांपेक्षा अधिक वेळ लागत असून नाशिक ते पुणे हा प्रवास तब्बल 6 तासांपर्यंत वाढलाय। महामार्गावरील मोठमोठे खड्डे, खराब नियोजन आणि अपुरे वाहतूक व्यवस्थापन यामुळे अपघातांचं प्रमाण देखील वाढलंय। महामार्गावरील कामे अत्यंत संथ गतीने सुरू असल्यामुळे प्रवाशांना तासनतास वाहतूक कोंडीत देखील अडकावं लागतंय। आणखी काय म्हणालेत आमदार सत्यजित तांबे पाहूयात। सध्या आपण पुण्यावरून नाशिकला, नाशिकवरून पुण्याला जाण्याचे जर वेळ बघितला तर 3 तासात 3.5 तासाचं अंतर असलेल्या या रस्त्यावर आज 6-6, 7-7, कधी-कधी तर 8-8, 9-9 तास लागतायत। संगमनेरवरून पुण्याला जायला आज 4-4, 5-5 तास लागतायत। संगमनेरवरून नाशिकला आम्ही जायचो तर 1 तासात पोहोचायचो, आता तिथे 2 तास लागतायत। पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गाची अत्यंत वाईट अशी दुरावस्था झालेली आहे। सरकारचं त्याच्याकडे लक्ष नाही। राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण जे आहे ते त्याच्यात काम एकीकडे काढते, एकीकडे रस्त्याची दुरावस्था आहे ती दुरुस्त करायला सरकार मागे पुढे पाहत आहे। काँक्रिटीकरणाचं काम चालू झालेले, धीम्या गतीने काम चाललेलं आहे, रोज अपघात होत आहेत। बोट्यासारख्या ठिकाणी परवा तर 12 तास ट्रॅफिक जाम झाला होता आणि म्हणून मी आज केंद्रीय रस्ते मंत्री माननीय नितीन गडकरी साहेबांना पत्र लिहिलेलं आहे की साहेबांनी तातडीने याच्यामध्ये लक्ष घालावं, हे काम अधिक वेगाने पूर्ण कसं होईल या दृष्टीने साहेबांनी स्वतः याच्यामध्ये व्यक्तिशः लक्ष घालावं आणि त्याचबरोबर जोपर्यंत या रस्त्याचं काम चांगल्या प्रतीचं होत नाही किंवा ते पूर्ण होत नाही तोपर्यंत या रस्त्यावरचे जे 3 टोल आहेत ते तिन्ही टोल नाके हे बंद केले पाहिजे। लोकांनी टोलही भरायचा आणि खराब रस्त्याने खड्ड्यामध्ये जायचं, गाडीचंही नुकसान करायचं, माणसाचंही नुकसान करायचं, लोकांचे हाडं मोडण्या इतके वाईट प्रकार आज इथं होत आहेत। रोज अपघात होत आहेत, हजारो लोकांचे जीव जात आहेत आणि म्हणून माझी सरकारला विनंती आहे की एकतर रस्त्याचं काम तातडीने अत्यंत फास्ट ट्रॅकवर हे झालं पाहिजे आणि तोपर्यंत हे तिन्ही टोल जे आहेत हे तिन्ही टोल पुणे नाशिक महामार्गावरील बंद केले पाहिजे, टोल वसुली याची बंद केली पाहिजे। ब्युरो रिपोर्ट, जनता आवाज न्यूज।